आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाचं क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान पण बाहेर लय नाद आहे. तर भावांनो, ह्या वर्षीचा आपला सगळ्यात शेवटचा मकबॅंग असणार आहे. का सांगतो तर की आज आपल्या चॅनलला बरोबर 1 वर्ष पूर्ण झाल्यात. 1 जानेवारी 2024 ला आपण चॅनल चालू केलं आणि आज 31 डिसेंबर 2024 आहे. ह्या वर्षातला सगळ्यात शेवटचा दिवस. त्यामुळं व्हिडिओ चालू करणार आहे. लय वेळ वाया न घालवता आज काय काय आणलं सांगून घेतो. इकडे आहे व्हेज बिर्याणी, व्हेज क्रिस्पी, पनीर मॅग्नेट आणि घी राईस. टोटली जी कॉस्टिंग पडली ती मला पडल्या 730 रुपये. आणि याच्याबरोबर मी कोक पण घेतले, जे की बाबा मला परवा दिवशी क्रॅटेक्सच्या ह्याच्या वेळी गेलतो तिथे मला दिलतील. ते हायच राहिले माझ्याकडे. मग तसं ठेवलं मग बँगला यूज करते जरा पिले घातलं. आता लय वेळ वाया निघालतो, आपण चालू करूया. आपला ह्या वर्षातला सगळ्यात शेवटचा मगबँग असणार आहे. त्यानंतर नवीन जर्नी सुरू होणार म्हणजे आपल्या चॅनलला बरोबर 1 वर्ष पूर्ण झाल्यात. मध्ये जर आम्ही 4-5 महिने डिस्कंटिन्यू राहिलो समजून घ्या. त्यामुळे आपली जरा ग्रोथ थांबली. तर अजून आता आपण जे 8,000-9,000 आपलं सबस्क्रायबर आहेत त्या जागी आपले एक 10-15,000 20,000 असतील. असू दे, काय अडचण नाही. गेलं म्हणायचं, चालू करायचं. आपण लय वेळ वाया नव्हता, व्हिडिओ चालू करूया. कोको कोलाचीच बॉटल. साय आवाज कसा आहे. चालू रे. हे असं आहे बघा पनीर मॅग्नेट. बघून घ्या पनीर मॅग्नेट मला कसं आहे, ट्राय करूया. लिंबू बाहेर लागते. वांड लागाली. तर विषय काय माहिती आहे काय, आज मी कुठलीच प्रश्न घेतलो नाही, कारण की मला आज तुमच्यासंग निवांत बोलायचं आहे, निवांत खायचं आहे. त्यामुळेच आज 31 दिवस लास्टच आहे वर्ष. तर सगळ्यांनी 2025 मध्ये काय निश्चय केलाय का नाही सांगा कमेंटमध्ये. प्लॅनिंग चालू आहे ते करायचं 2025 मध्ये काय तर नवीन. तुमचं काय आहे की नाही सांगा, फक्त कमेंट करून सांगा मला. कोण आहे व्हिडिओ मध्ये येणार काय नको. आता ती मुलगी आली ती बारकी, गल्लीतलीच आहे. गल्लीतली मुली येतात बारकी बोलायला, शेवट रे म्हणत. काय विषय नाही. काय सांगाल तुम्ही. 2025 ला आपण काय तर नवीन निर्णय घेतले, काहीतरी करायचं, काय तर प्लॅनिंग चालू आहे नवीन काय तर गोष्टी मार्केटमध्ये आणायचं. जे जग केलंय ते करायचं नाही आपलं. काय तर आपल्याला नवीन करायचं म्हणूनच मी एवढं सगळं धडपड करलोय. जे गाव केले ते आपल्याला करायचं नाही एवढ्यासाठीच लय बोललो. कसं लागतं बी व्हेज क्रिस्पी. हे असं आहे बघा व्हेज क्रिस्पी. हा व्हेज क्रिस्पी कसलं भारी दिसाले बघा. तोंडाला पाणी सुटाले. तर विषय असा झाला की नाही, हे जे बॅकग्राऊंडचं आहे की नाही हे मला बदलायचं होतं. मी बदलायला ब्लॅक कापड पण आणलेलं, तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हे बारकं ब्लॅक कापड पण आणलेलो. तर काय व्हायला माहितीये काय, ब्लॅक कापड लावलो की नाही ते वेगळं दिसाले, ह्याच्यापेक्षा बाद दिसाले. आणि सेटअप लागणार झालं व्यवस्थित. त्याला पाठीमाग भिंतीला गिलावा करून पाठीमाग कलर द्यायला पाहिजे ह्या कलरचा, मग ते भार दिसणार आहे. त्यामुळं म्हणून बदललो नाही बॅकग्राऊंड. त्यासाठी माझा एक व्हिडिओ पण पडला नाही. त्या दिवशी सकाळी मी कधी बॅकग्राऊंड चेंज करायला घेतलो. खरं विषय असा झाला की ते ब्लॅक कापड लावलं लईच घाणीचं. माझ्या फुटेज असलं तर दाखवतो म्हणे. त्यामुळे मी हाय असंच ठेवले.
मला चेंज करायचं म्हणलोय खरं, पण प्लेन असं दिसून झालं, प्रोफेशनल दिसून झालं, एकदम जसं गिजीपीड हे कसं दिसायला की नाही, हे जरा मध्ये मध्ये येते तसं आपल्याला पूर्ण प्लेन पाहिजे. प्लेन ते सिस्टीमच लागणार, काय कळणार. कुणाला माहित असं जर पाठीमग प्लेन पूर्ण प्लेन दिसायला पाहिजे व्हिडिओमध्ये, तसं कोणाला माहित असेल कमेंट करा. म्हणजे बिर्याणी कशा ट्राय करूया प्रॉपर मध्ये. तर त्यांनी मला कॉम्प्लिमेंटरीला का नाही मसाला पापड आणि वेलकम ड्रिंक दिलीत, कारण की आज 31 डिसेंबर त्यांच्याकडे ऑफर चालू आहे. जे कोण पण त्यांच्याकडे हॉटेलमध्ये जेवायला येते त्यांना एक मसाला पापड आणि एक वेलकम ड्रिंक फ्री दिल्यात. कोण आहे जरा पण कर नुसता हे चालू आहे. हाय करा सांगा. हाय. म्हणजे खोटच वाटतंय. दोन या की तुम्ही पण करून जावा. येणार नाही. आता आपण जरा का नाही पनीर मॅग्नेट आणि व्हेज क्रिस्पी जरा ट्राय करूया कसं लागते बघूया. पडते वडतं नशिबात नाहीच, त्यामुळेच पडलं. हे कोक कनी शुगरवाला आहे. शुगरवाल्यापेक्षा कनी 0 शुगर भार लागते. आता घी राईस ट्राय करूया आपण. हे घी राईस कनी मला काय वाटलं साधा असेल, म्हणजे काहीतरी वेगळं, सॉरी साधा म्हणले, काहीतरी वेगळा असेल वाटलं मला. पण घी राईस कनी रेग्युलरच आहे, म्हणजे त्यामध्ये फक्त नुसतं घी टाकून दिलं. मला वाटलं काहीतरी वेगळं काहीतरी देतील. त्यासमोर रायता तेवढं दिल्या तुला ते थोड्या वेळानंतर खायचं. घी राईस ट्राय करतो. रेग्युलर तसंच खाऊन बघतो पहिला. प्लेनच राईस आहे, फक्त नुसतं त्यावर तूप मारून दिले. बिर्याणी ट्राय करूया आपण. रायत्या संग ट्राय करूया काय. व्हेज बिर्याणी. आता हे चॅनल सुरुवात कशी केली मी तुम्हाला सांगणार आहे आज. शेवटरेवर जरा ऍक्टिव्ह होतो इंस्टाग्रामवर. मला यायचं होतं व्हिडिओ युट्यूबला मराठीमध्ये कोण असं काय केलं नाही ते बघत बसलेलो. मग अक्षांशू आसवाल म्हणून आहे, त्याचा मी व्हिडिओ बघत होतो. त्यानंतर बघता बघता मग म्हटलं की बाबा असं मराठीमध्ये कोण नाही आहे, मराठीमध्ये आपण चालू करूया काय. मग मराठीमध्ये चालू केलं, डायरेक्ट डिसिजन घेतलो. मध्ये चालू केलो आणि डायरेक्ट डिसिजन घेतलं की बाबा आदल्या दिवशी मी जाऊन सगळे सेटअप बिटअप, रिंग लाईट, एकदा रिंग लाईट खराब झाली, मोबाईल काय होताच, ट्रायपॉड स्टँड बिंड सगळं आणलं. हे काय मित्राकडनं घेतलं थोडा, हे सगळं आणलं. आणि त्यानंतर मग ॲड चालू केलो. आब्याला फोन केलो. आब्या म्हटलं जल खायला आणि काय तर, मग अक्का मसूर आणलो आणि डायरेक्ट लावून, मला माहित नव्हतं कसं शूट करायचं काय करायचं, डायरेक्ट लावलो, शूट केलो. माईक पण आणलेला बोयाचा 3,500 रुपयाला, लिंगरीची खाल्ली तो, चालू केला. आणि तो पहिला व्हिडिओ माझा 75,000 पडला. काय कळालंच नाही युट्यूबवर. म्हणजे ते मी स्टोरी लावलेली दुसरी व्हिडिओ म्हणून, त्यामुळे काय इंस्टाग्रामवर, त्यामुळे काय अल्गोरिदम मध्ये बसलं काय झालं कोण, डायरेक्ट पहिला व्हिडिओ 75,000 गेला. त्यानंतर कंटिन्यू प्रत्येक व्हिडिओ कनी 30,000 नाही, सॉरी 30,000 नाही, 15,000 20,000 15,000 20,000 चाललीत. खरं मध्ये काय झालं, मी झालो डिस्ट्रॅक्ट, डिसिप्लिन राहिलं नाही. त्यामुळे मी कंटिन्यू राहिलो नाही, त्यामुळे बोंबाबोंब झाली. जेवण सोडलो खायचं, जिम पण बंद झाली, सगळंच बोंबाबोंब घेऊन 4-5 महिने व्हिडिओ टाकलो नाही. त्यानंतर मग पहिला व्हिडिओ टाकलो आणि आता माझी कंटिन्यू करालोय. म्हणजे मध्ये माझं 3-4 महिने 4-5 महिने स्लॅक गेली, त्यामुळे जरा ग्रोथ थांबली. तिथनं व्ह्यूज कमी आलीत. त्यानंतर आणि परत अल्गोरिदम बसल्यागत केलो आणि मग नंतर आणि परत व्ह्यूज आलीत. सगळं म्हणजे सिस्टमॅटिक झालं, त्यामुळे काय अडचण आली नाही. आणि आता
सगळं व्यवस्थित चालू आहे. म्हणजे चॅनलमध्ये हे चालू करायचं मेन मत काय, नुसतं ढेगवाला खायचं नाही, तर खाण्याबरोबर तुमच्यासंग इंटरॅक्शन व्हायला पाहिजे. कारण मला असं कॅमेरासमोर बोलायला लय मजा येते. मी एकदा बोलत बसली, मी कमीत कमी 1 ते 2 तास बोलू शकतो, एवढं भारी आपला विषय आहे. काय कळतच नाही. अजून म्हणजे सांगायचं म्हणजे यातनं मला काही इन्कम मिळत नाही. ₹0 इन्कम आहे, ₹0 खरं सांगायचं तर. कारण की मी लावायला 500-600 महिन्याचं 8 व्हिडिओ पडतात. 8 व्हिडिओचं ₹500 झाले किती? 8×5 = 40, ₹4,000 झालं. माझं वर्षभर किती व्हिडिओ 12 महिन्यात आता किती बाबा टाकलोय समजा, अवरेज कॅल्क्युलेशन करा. 4,000 गुणिले 12 आणि चोक 48 म्हणजे 48,000 जरा कमी 50,000 नुसतं खाण्यावर संपल्यात. मध्येच स्लॅक गेलो सर 4-5 महिने. 25-30,000 तर संपल्यात की नाही. आणि आत्ता गुगल ॲडसेन्सला पैसे किती दाखवायला सांगा? फक्त दाखवायल्यात ₹6,500. अजून मला 8,000 करायचे, त्याही माझं पहिलं पेमेंट आहे. कारण $100 झाल्याशिवाय पहिलं पेमेंट येत नाही. त्यामुळं माझं फुकटमध्ये धंदा चालू आहे सगळा. खरं पण काय अडचण नाही, करत राहायचं. आणि वर्षभर द्यायचं झालं तर ठीक, नाहीतर सोडायचा विषयाचा आणि काय तर नवीन करायचं. एवढं काय काय ₹1,00,000 जातील स्वतः मिळवाले म्हणून असं म्हणालो. नाही तर ₹1,00,000 म्हणजे भावानो लई मोठी लई मोठी लई मोठी गोष्ट आहे. एवढं सांगतो, बाकी काय सांगत नाही. एवढं कसं काय लोक खातात मला तेच कळत नाही. तर मी लई नशिबवान आहे. का सांगा, एक 3-4 गोष्टी आहेत त्या मी सांगणार आहे तुम्हाला आज. पहिली गोष्ट म्हणजे मला सगळं एवढं खायला मिळाले, कारण की एवढं खायला मिळणं प्रत्येकाच्या नशिबात नसते. आज बघाली मी लोक जेवणासाठी काय काय व्हायले, घरात एक टाइम जेवून झोपाल्यात आणि आपल्याला तो 2-2 टाइम जेवायला मिळाले घरात. बाहेरनं आपण पैसे देऊन एवढं फूड घालवले, पैसे घालवले, ते लई भारी नशिबान समजतोय. कारण की अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या आयुष्यात सगळ्यात मूलभूत आहेत. त्यानंतर बाकीची कुठली गोष्ट नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी एकटाच आहे. मला भाऊ बहीण कोण नाही आहे, कारण की मी एकटाच आहे. आमच्या वडिलांनी एकट्याच मला जन्म दिलात. मला भाऊ नाही, बहीण चुलत बहीण आहे, खरं पण सक्क कोण नाही आहे. त्यामुळे ते एक भारी वाटतं, कारण की जे पण काय पण असेल ते आपल्या वैयक्तिक एकट्याला मिळते. त्यात वाटणी कुणाची नाही. म्हणजे एकीकडनं ते चुकीचं पण हाल गेलं तर लईच भारी आहे, कारण की सगळं आपल्यालाच. हे एक भारी वाटते. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आयुष्यात कुठलं टेन्शन नाही आहे, की बाबा आपल्याला हेच करायला पाहिजे, तेच करायला पाहिजे. म्हणजे आपलं बरोबर आहे, मिडल क्लास फॅमिली आहे, भारी आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, काही अडचण नाही. एकट्यानं बोललेला माझ्या घराच्या बाबतीत, की तुझं घर साधं आहे, तू बुट्टी घ्यायच्या अगोदर पैसे घालायच्या अगोदर तुझं घर साधं आहे, तू बुट्टी घ्यायच्यापेक्षा घर बांध. मला सांगा, बुट्ट घेणं आणि घर बांधणं यात फरक आहे. बुट्ट काय 2-3 हजार रुपयाला येते, घराला लाखो रुपये लागतात. अजून माझी तेवढी ऐपत नाही, अजून मी तेवढे मिळवत नाही. अजून मी मिळवणार मग बांधणार. म्हणजे आमचं वडील बांधणार सोडा ह्यावेळेस घर सांगितल्यात. बघूया आता कवा होते, काय होईल ते होईल. खरं पण ज्यानं म्हटलंय भावाने, हे कमेंट केलाय, ती कमेंट मी स्क्रीनशॉट करून ठेवली आहे, का नाही मला बघायला पाहिजे. ज्यावेळी आमचं घर पूर्ण होणार की नाही, ती कमेंट मी डायरेक्ट माझ्या स्टोरी लावणार. एवढं लक्षात ठेवा 100%. खरं पण घर हे पाहिजे आयुष्यात. घर असलं की कसं, माणसाची परिस्थिती घरावरनं समजून घ्यायची कशी आहे. कारण की तुझ्याकडं 4 व्हीलर आहे म्हणून तू मोठा झाला नाहीस, तुझ्या 2 व्हीलर आहे म्हणून तू मोठा झाला नाहीस, तुझ्याकडं तुझ्याकडे 4 व्हीलर आहे म्हणून तू मोठा नाहीस, तुझ्या 2 व्हीलर आहे म्हणून मोठा नाहीस, तुझ्याकडं हे आहे म्हणून गळ्यात चीन गाठलास म्हणून मोठा नाहीस. तर तुझ्याकडं घर कसलं आहे त्याच्यावरनं माणसाची ऐपत ओळखते. कारण घराला लाखो रुपये लागतात. आणि ज्यावेळी माणूस घर बांधतोय, पाठीमग थोडं बॅकअप ठेवूनच बांधत असतो. म्हणजे समजा एक 20 लाख रुपयाचं घर बांधला, तर त्या पाठीमग एक 30 लाख रुपये 40 लाख रुपये शिल्लक असतात, त्यावेळी तो घर बांधतोय. नाही तर सगळीच कमाई तो घराला लावला, त्याच्या एवढा खोळा कोण नाही शाना म्हणाले. कारण की सगळी कमाई आपली घराला लावते. घर काय आपल्याला पैसे मिळवून देणार नाही, ते एक स्थावर मालमत्ता आहे. म्हणजे ती नुसतं राहणार, ते तुम्ही राहण्याचं काम करायचं आहे, दुसरं काय होणार नाही. खरं पण घर पाहिजे, हे सांगतो मी तुम्हाला. त्यामुळे तुमचा धंदा काय तर पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. माझं लई काय प्लॅनिंग चालू आहे. बघायचं ह्या वर्षी नशिबात असलं तर होईल. 2025 नवीन वर्षाचं काय तर सुरुवात करायची. खरं घर बांधणार आहे यावर्षी, पुढल्या वर्षी सॉरी, 100% बांधणार. आमचं वडील बांधायचं म्हटल्यात, बघूया बांधलं तर बांधलं, नाही तर नाही. काय आणि वर्ष पुढे टाकला एवढं काय. खरं मी नाही बांधणार, आमचं वडील बांधणार आहेत. खरं पण बांधणार आहे, त्याचा पण ब्लॉग येणार आहे भारी भारी शेवटला. कांदा तर खायचं झालं नाही. तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा.
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्हाला लास्टला एकदा 2025च्या नवीन वर्षाची सुरुवात आहे, त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही आयुष्यात भरभराटी व्हावं, तुम्ही आयुष्यात टॉपला जावं, शेवट रे करावं तुम्ही सगळ्यात आयुष्यात. म्हणजे शेवट मी शेवट नाही पहिला आपल्या भाषेत जसं म्हणजे शेवट रे म्हणजे कसं भारी असते, लय जणांना माहित पण नाही अर्थ शेवट रेचा. शेवट रे म्हणजे भारी. तू जाई कुठं आई शेवट रे भावा. तरी पण लास्टला खातो. हे खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.